Good morning, student. Today we are learning more or less. Page number 14. तर मुलांनो या ठिकाणी listen carefully and learn to play these numbers game. तर अर्थ काय याचा? लक्ष देऊन ऐका आणि हे अंकांचे खेळ खेळायला शिका. तर आपल्याला आज अंकांचे खेळ खेळायचे. मोर और लेस. मोर म्हणजे काय? जास्त. आणि लेस म्हणजे काय? कमी. त्यातला गेम नंबर 1. स्टँड अप एव्हरीवन. रेडी गुड. नाव each one of you has to say any number from 1 to 100. तर याचा अर्थ आहे सर्वांनी उभे राहा आणि तयार राहा. अशा प्रकारे याचा अर्थ आहे. नाव each one of you has to say any number from 1 to 100. म्हणजे आता तुमच्यापैकी प्रत्येकाने 1 ते 100, 1 पासून 100 पर्यंत कोणताही एक अंक म्हणायचा आहे. 1 to 100 पैकी कुठलाही एक अंक, एक नंबर तुम्हाला बोलायचा आहे. से द नंबर अँड सिट डाऊन. आय विल राईट इट ऑन द बोर्ड. म्हणजे काय? अंक म्हणा आणि खाली बसा. से द नंबर अँड सिट डाऊन. कोणता एक नंबर म्हणायचा आहे आणि खाली बसायचे. नंतर आय विल राईट इट ऑन द बोर्ड. मी काय करेल? तो नंबर बोर्डवर लिहील. यू कॅन नॉट रिपीट अ नंबर. म्हणजे काय? एकाने जर तो नंबर सांगितला तर दुसऱ्याने परत तो सांगायचा नाही. म्हणजे तो परत नंबर सांगता येणार नाही तुम्हाला. ओके, लेट अस स्टार्ट. तर अशा प्रकारे हा आपण गेम खेळूया. तर याची सुरुवात करूया. अशा प्रकारे पहा, चित्रामध्ये सुद्धा एक मुलगा दाखवलेला आहे. त्याच्या समोर लिहिलं आहे 55 नंबर त्याने बोलला आहे. हो की नाही? आणि ही जी मॅडम आहे बोर्डवर काय करते आहे? नंबर लिहिते एक एका मुलाने सांगितलेले. लक्षात आलाय हा गेम? तर आता याच पेजवरला नंबर पुढचा गेमचा गेम नंबर 2. तर पहा दुसरा खेळ कसा खेळायचा आहे तो. तर या ठिकाणी पहा मुलं दाखवलेले आहेत. हो की नाही? सर्कलमध्ये उभे आहेत ते. तर अशा प्रकारे हे मुलं सर्कलमध्ये उभे आहेत, काही बसलेले आहेत. तर पाहूया आपण हा गेम खेळायचा कसा. तर मुलांना हे जे गेम आहेत ते फक्त तुम्हाला आता समजून घ्यायचे, कारण आपण एकत्र बसून काही खेळू शकत नाही. त्याच्यामुळे समजून घ्यायचे आणि त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आणि रीडिंग करत राहायचे. मी जे वाचते ते लक्ष देऊन ऐकायचे आणि तुम्ही सुद्धा रीडिंग करायचा प्रयत्न करायचा आहे. तर पहा गेम काय आहे. स्टँड इन अ सर्कल म्हणजे वर्तुळात उभे राहा. स्पीक वन ॲट अ टाइम. एका वेळी एकानेच बोलायचे. व्हेन इट इज युअर टर्न पॉइंट टू समवन अँड से 10 लेस दॅन 22 और 10 मोर दॅन 22. म्हणजे काय? जेव्हा तुमची वेळ येईल, तुमची पाळी येईल, तेव्हा काय करायचं? कोणाकडे तरी बोट दाखवायचं आणि म्हणायचं 22 पेक्षा कमी म्हणजे किती, किंवा 22 पेक्षा 10 अधिक म्हणजे किती. 10 मोर दॅन म्हणजे 10 अधिक म्हणजे किती. म्हणजे आता तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये? कमी करायचे किंवा वाढवायचे. तर ते तुम्हाला काउंट करता आलं पाहिजे आणि पटकन आन्सर सांगता आला पाहिजे. अशा प्रकारचा गेम आहे. पुढे पहा. दॅट पर्सन हॅज टू टेल द करेक्ट आन्सर. म्हणजे काय? त्या मुलाला किंवा मुलीला बरोबर उत्तर सांगावे लागेल. इफ द आन्सर इज करेक्ट वी विल क्लॅप फॉर हिम और हर. म्हणजे काय? ते उत्तर बरोबर असेल तर आपण काय करायचं? त्यांच्याकरता टाळ्या वाजवायच्या. ही सी विल गेट द नेक्स्ट टर्न टू पॉइंट अँड स्पीक. म्हणजे काय करायचे? बोर्ड दाखवण्याची आणि बोलण्याची किंवा विचारण्याची पुढची नंतरचा नंबर येईल त्या मुलाचा किंवा मुलीचा. पुढे पहा. आफ्टर दॅट ही और सी कॅन सिट डाऊन. म्हणजे काय? त्यानंतर तो किंवा ती, जे कोणी आहे मुलगा किंवा मुलगी, ते काय करू शकतं? बसू शकतो. इफ द आन्सर इज रॉंग वी विल नॉट क्लॅप. जर त्याने उत्तर चुकीचं दिलं असेल तर आम्ही काय करायचं?
आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या नाहीत, म्हणजे आपण टाळ्या वाजवणार नाही. समवन एल्स विल गेट द चान्स टू आन्सर. अंडरस्टूड? तर काय, उत्तर देण्याची संधी दुसऱ्या कोणाला तरी मिळेल. म्हणजे एकाचं, त्या मुलाचं जर उत्तर चुकीचं असेल त्याच्या पुढच्या मुलाला उत्तर देण्याची संधी मिळेल. तर समजले तुम्हाला? अंडरस्टूड? अंडरस्टूड म्हणजे काय, समजणे. गुड. लेट अस स्टार्ट. तर अशा प्रकारे काय करायचं आहे, हा गेम आपल्याला खेळायचा आहे. तर हा गेम समजलेत? गेम नंबर 1, गेम नंबर 2, दोन्ही गेमचे अर्थ तुम्हाला सांगितलेले आहेत. तर याचा अर्थ समजून घेऊन तुम्ही इंग्लिशमध्ये जे काही आहे या पेजवर ते वाचायचे पूर्ण, त्यातले शब्द माहिती करून घ्यायचे. तरी मी त्यातले तुम्हाला हार्डवर्ड सांगते. मोर म्हणजे जास्त, लेस कमी, सर्कल वर्तुळ, स्पीक बोलणे, टर्न पाळी, पॉइंट बोटाने दर्शवणे, दॅन च्यापेक्षा, पर्सन व्यक्ती, टेल सांगणे, करेक्ट बरोबर, ॲन्सर उत्तर, इफ जर, क्लॅप टाळ्या वाजविणे, नेक्स्ट पुढील, रॉंग चुकीचे, समवन कोणीतरी, एल्स इतर, चान्स संधी. अंडरस्टूड? समजलं? ओके. तर याचे अर्थ कळले तुम्हाला? तर हे अर्थ व्यवस्थित लक्षात घ्यायचे आहेत आणि लिहून पण काढायचे आहेत, तसे तुम्हाला मी देणारच आहे. तर आज आपण इथंच थांबाय.